कोरेगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी अजित विलासराव बर्गे यांची निवड। कोरेगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी अजित विलासराव बर्गे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। अदेसे अधिकारी तथा प्रांत अधिकारी प्रमोद कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरसेवकांच्या विशेष बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली। स्वीकृत नगरसेवक ॲडव्होकेट अमोल बुतकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत अजित बर्गे यांनी मुख्याधिकारी प्रताप कोळी यांच्याकडे आपला अर्ज सादर केला होता। विहित मुदतीत केवळ एकच अर्ज दाखल झाल्याने प्रमोद कुदळे यांनी अजित बर्गे यांची बिनविरोध निवड घोषित केली। निवडीनंतर आमदार महेश शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे तसेच कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी व आजी माजी नगरसेवकांनी अजित बर्गे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। निवड जाहीर होता समर्थकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी केली। त्यानंतर नगरपंचायत कार्यालयासमोर शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली। शिवतीर्थ, हुतात्मा स्मारक व रोटरी उद्यान येथे जाऊन अजित बर्गे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले। यावेळी अजित बर्गे बोलताना म्हणाले, आमदार महेश शिंदे, डॉक्टर प्रियताई महेश शिंदे, डॉक्टर अरुणाताई बर्गे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री व इतर मान्यवरांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव शहराच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। शहरातील विकास कामांना गती देत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले। झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने, बिदाल। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। झुंजार न्यूज महाराष्ट्र।